आई गावदेवी वडवली संघ. तर स्पीडअप करायची या मॅच साठी पंचांना देखील विनंती असेल स्पीडअप करायची मॅच, कारण अजूनही आपल्या या दिवसामध्ये अजून 2 सामने, यानंतर अजून 2 सामने होतील. यातील विजेता संघ आणि वारेट आणि दाभाडमधील विजेता संघ आजच्या दिवसामध्ये अंतिम क्वालिफायची मॅच मात्र खेळणार आहे. तर सलामीवर आपण पाहतोय कुठेतरी आता नक्कीच निलेश याला सलामीला पाठवले गेले. विकी मात्र यांच्या जागेवरती नक्कीच निलेशाला पाठवले गेले. एक बाहुबली ऑफ वडवली टीम, एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. त्याच्या समवेत असतील कॅप्टन अभि अंदाडे, सुफियान शेख ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू तर मिस टाइम फटका आहे. नक्कीच जज काय होत नाही, चेंडू हातामधून निसटतोय, झेल मात्र सुटली जाते. अभि अंदाडे याला नक्कीच जीवनदान दिलं जात आहे आणि या एका धावेने मात्र संघाचा श्री गणेश होतोय. कॅचेस विन द मॅचेस. नक्कीच ज्यावेळी आपल्या गोलंदाजाकडनं आपण जी आशा ठेवतोय ना, एक अतिशय अचूकता आणि लयबद्धता गोलंदाजी झाली पाहिजे, त्यावेळेला आपण क्षेत्ररक्षणाची साथ मात्र खूप महत्वाची असते. क्षेत्ररक्षणाची साथ मात्र लाभली तरच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र द्विगुणित होतो. मात्र ज्या वेळेला झेल सुटली जाते त्यानंतर कुठेतरी नक्कीच बॉलर त्याच्यावर कुठेतरी दडपण येत असतं. पुढे एकदा मात्र पंच मात्र आमच्याकडे वळताना एक अवंत चेंडूवर मात्र सांगता झाली. तर नक्कीच धावफलकावरती मात्र धावा लागताना पाहतोय आपण 2 या अंकावरती निलेश नक्कीच सलामीला आपण पाहतोय. बिगिट केला जातोय, एक आसमानी डोला चेंडू करतोय हवाई सफर आणि हा येतोय निलेशाच्या बॅट मध्ये एक बिग षटकार. जे हॉलंडर्स आहेत नंदिनी एंटरप्राइजेस दिनकरपाडा या संघाचे, त्यांनी मात्र आजच्या दिवसामधील आजच्या दिवसामधील अंतिम सामन्याचे आपण अंतिम सामन्याकडे वळणार आहोत. त्यामुळे चेंडू कुठे हरवता कामा नाही, आपण चेंडू लगेच शोधून आणायचा आहे. एक लॉफ्टेड फटका होता, ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या चेंडूला आता आउट ऑफ द पार्क पाठवले गेले निलेशाच्या बॅट मधनं. एक बिग षटकार. पुन्हा एकदा सुफियान शेख, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक घेतोय, जज करतोय आणि नक्कीच निलेश बॅक टू द पॅव्हलियन डगआउटचा आसराला परतेल. मिथिलेश येतोय नवीन फलंदाज. मात्र विकी वारगडे यांची नक्कीच कमतरता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच भासेल, कारण कुठेतरी अनुपस्थित मात्र त्यांची या मॅच मध्ये पाहायला मिळते. नक्कीच आता कुठेतरी मिथिलेश आणि अभि अंदाडे याला मात्र पार्टनरशिपची आवश्यकता आहे. आपल्या संघाला एक मोठी धावसंख्येचा उच्चांक मात्र गाठून द्यायचा असेल तर नक्कीच पार्टनरशिपची खूप मोठी आवश्यकता असेल. पुणे सध्या सुफियान शेख त्याच्या समोर असेल अभि अंदाडे, त्या बाजूला अनुभवाचं गोलंदाजी तर एक युवा फलंदाज अभि अंदाडे. चांगलं बॅटल मात्र पाहायला मिळेल. चेंडू च्या वेळेला ट्रॅव्हल झाल्यानंतर फलंदाजाला नक्कीच माहिती होतं की चेंडू स्क्वेअर चेंडू होईल आणि त्यानंतर नक्कीच चेंडू सोडून दिला जातोय आणि इट इज अ वाईट. नक्कीच वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केला.
पुन्हा एकदा सोफियान शेख ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईकला असेल अभि अंधाडे. किस फुल टॉस चेंडू होता मात्र कुठेतरी मिस टाइम होतोय आणि की चेंडू निर्धावाने सांगता आले. बॅट आणि चेंडू मध्ये काहीच संपर्क झाला नाहीये. कुठेतरी नाखुश असतील फलंदाज अभि अंधाडे, कारण या पद्धतीचा चेंडू मात्र सोडून दिलं किंवा डॉट होणं, कारण एक पर्वणी असते. फुलटॉस चेंडू म्हटलं तर एक पर्वणी असते फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, आता शरीराला चेंडू अडला जातोय. मात्र एक धाव मात्र या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. धावफलक मात्र 1 ने पुढे ट्रॅव्हल झालं. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय, यष्ट्यांचा फर्निचर मात्र उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज अभि अंधाडे बॅक टू द पॅव्हेलियन, डगआउटच्या आसाला परतेल. मग ते शफल झाले होते आणि कुठेतरी चेंडू लॉंग लेगच्या एरियामध्ये पाठवायचा होता. मात्र टायमिंग आणि एलिव्हेशन मात्र जुळलं नाहीये आणि चेंडू ज्यावेळेला ट्रॅव्हल झाला तर नंतर डायरेक्ट यष्ट्याचा वेध घेतला गेला आणि मात्र फलंदाज अभि अंधाडे याची खेळ मात्र संपुष्टात येते आणि एक डावखरी हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डावखरी हाताचा फलंदाजच मात्र येताना पाहतोय आपण पवन वारघडे याला. हा देखील एक गुणवत्ता प्राप्त असा खेळाडू आहे. तर नक्कीच धावसंख्या धावफलकावरती लागते 29. चांगली धावसंख्या मात्र स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. तर या शेवटच्या षटकामध्ये जे 5 चेंडू शिल्लक आहे त्यामध्ये कुठेतरी एक 40+ करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण समोरचा संघ जर पाहिला तर जयेश असतील किंवा ललित आगिवले असतील यांच्यासारखे एक तगडे फलंदाज मात्र 2 या संघामध्ये पाहायला मिळतील. कारण ज्यांनी 2 सामने पहिला आणि दुसरा सामना ज्या वैयक्तिक खेळीमध्ये जिंकून दिला, नक्कीच स्टिअर केलंय. पहिला चेंडू सुरेख होता मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. नक्कीच एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये टक्कर झाली, मात्र कोणत्या प्रकारची दुखापत झाली नाहीये. खूप मोठी नक्कीच चांगली गोष्ट आहे दोन्ही संघांसाठी. आणि नक्कीच पवन याने एक माइंड गेम कसा असतो याचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं. पवनला माहिती आहे आपल्या संघामध्ये 29 धावा आपल्या संघामध्ये आल्यात, तर आपल्याला कुठेतरी सिंगल डबल भर दिला तरी सुद्धा आपण मोठी धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो. आणि पुन्हा एकदा झेल मात्र कंप्लीट केली गेली आहे. पवन नक्कीच डगआउटच्या आसाला परतेल. महेश भोयर येतोय, माही या नावाने नक्कीच त्यांना संबोधलं जातं. मग स्ट्राईकला आपण आता फलंदाज पाहतोय हर्षल अंधाडे याला. हा देखील एक बिग हिटर आहे. नक्कीच त्याचा जर्सी क्रमांक जर पाहिला तर हिटमॅन रोहित शर्मा याची आठवण करून देईल. आणि नुकतंच त्यांना T20 आणि ओडीआयचं कॅप्टन पदावर कार्यरत केलंय. आणि की पहिलीच एक व्हाईट वॉश दिला गेला वेस्ट इंडिज या संघाला. आणि नक्कीच एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण वेस्ट इंडिज संघाला आजवर इंडियाने कधी व्हाईट वॉश दिला नव्हता आणि माझं ते करून दाखवलं हिटमॅन रोहित शर्मा याच्या कॅप्टनशिपने आणि पूर्ण टीम इंडियाने. आणि ती खूप अभिमानाची गोष्ट आहे टीम इंडियासाठी, कारण वेस्ट इंडिज सारख्या संघाला व्हाईट वॉश देणं खूप अवघड असतं आणि ते काम मात्र करून दाखवले. काय टायमिंग होतं, सुरेख टायमिंग. लॉफ्टेड फटका चेंडू काउ कॉर्नर सीमारेषा पलीकडे येतोय महेशच्या बॅट मधून. हर्षलच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये पाहू शकतो ओरपीच चेंडू होता, उडवला काउ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. एकतीस धावा. सदोतीस धावा, 4 गडी बाद 37 धावा. षटकाराच्या मदतीने पुढचा चेंडू. त्यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला होता, संपर्क बनवू शकला नाही. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज जयच्या माध्यमातून.
अजून या सत्राचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज जयेश त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चांगली धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये वडवली संघाने जमा केली आहे. यावेळी आडव्या पट्ट्याने खेळून काढला आहे. काऊ कॉर्नर मध्ये दिशा दिली. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. रनआउटची संधी आणि विकेट क्रमांक 5 पाच विकेट गमावताना प्रथम फलंदाजी करताना वडवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता असेल ती आदित्य स्फोट पडगा संघाला. जाऊया टॉच बॉक्स मध्ये. बलिरामजी केशव यांना विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये जोडायचे. आपल्या शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. तर टॉच बॉक्स मध्ये एकीकडे वारीट संघाचा संगणक दीपेश तर दुसरीकडे राजेश पाटील दाबाड संघाचा संगणक आपल्याला पाहायला मिळेल. तर हे सुंदर नाणं या ठिकाणी उभारले. एकीकडे नंदिनी एंट्रन्स पाहिजे तर दुसरीकडे जय हनुमान दिनकर पडा. तर कॉल केला जातोय आई गावदेवी वारीट संघाकडून कॉल केला जाईल. तर बलिरामजी केशवजी यांच्या शुभास त्या ठिकाणी जय हनुमान दिनकर पडा असा कॉल केल्याने नाणेफेक जिंकली आई गावदेवी वारीट संघाने. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जायचे. नक्कीच आज जर आपण विचार केला तर मागच्या मॅच मध्ये वारेटने शिरगाव संघाला पराभूत केलं होतं. एक लो स्कोरिंग मॅच झाली होती आणि प्रथमेशने मात्र चांगली कामगिरी करून मॅच जिंकली. आता मात्र ही मॅच खूप महत्त्वाची. तिसऱ्या फेरीतील आपली पहिली मॅच आपल्याला दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. समोर एक मजबूत संघ आहे आमच्या परिसरातील श्री गणेश दाबाड संघ. यावेळी 3 षटकांचा सामना असताना निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षक. प्रत्येक कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर या खेळपट्टीवर खेळताना क्षेत्ररक्षण स्वीकारते. याचं कारण काय सांगशील? काय असं कारण नाही, कारण की आम्ही त्यांना कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच 1 साठी जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ही मॅच खूप महत्त्वाची आहे. 2 मजबूत संघ आहेत. जर वारेट संघ जिंकला तर 100% अंतिम फेरीमध्ये देखील विजय प्राप्त करेल आणि दाभाड संघ जरी जिंकला तरी मला देखील माझा अंदाज आहे तो देखील क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगशील? ही एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. हो हो, संघ तर आमचं दोन्ही जवळचे संघ आहेत, असे काय नाही. संघ मैत्रीपूर्ण लढत करू. धन्यवाद. तर जाऊया या ठिकाणी दाभाड संघाचा संघनायक राजेश पाटील सर आहेत. नाणेफेक हारला, जिंकला असतं तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण केलं. मात्र यावेळी प्रथम फलंदाजी करायचे. समोर एक विस्फोटक फलंदाज आहे वारेट संघाचा प्रथमेश ठाकरे. भिवंडी टेनिस क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवले आणि सेकंड इनिंग मध्ये त्याची फलंदाजी पाहायला मिळेल. म्हणून किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील 3 ओव्हरमध्ये? 40 ते 25 धावण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून दोन्ही कर्णधारांना देऊया शुभेच्छा आणि पोचूया या टॉच बॉक्सचा रिपोर्ट. या ठिकाणी नाणेफेक जिंकली आयगावदेवी वारेट संघाने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. ओटो कॉमेंट्री बॉक्स. तर कीच पहिल्या इनिंग मध्ये वडवली संघाने धावा जमा केल्यात आदित्य स्पोर्ट्स पडगा या संघाच्या विरोधामध्ये 37 आणि 38 रन्स लक्ष एक टार्गेट ठेवलंय. नक्कीच सॉरी, थोडी स्कोअर बोर्ड मध्ये मिस्टेक झाली होती, क्षमा असावी. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 39 धावा. मात्र गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय राज याला एक युवा गोलंदाज आहे, मात्र अनुभवाची कुठेतरी कमतरता असेल. मात्र एक वेगवान गोलंदाज आहे हर्षद पाटील म्हणजे बिट्टू यांनी नक्कीच जे पॉवर प्ले षटक कधी आपण हाताळताना पाहतोय. मात्र या मॅच मध्ये या पहिल्या इनिंग पासून म्हणजे पहिल्या जी वडोची मॅच आहे त्या मॅच पासून आपण पाहतोय राज याला पहिली गोलंदाजी हाताळताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू प्रलेश मुरांजन. नक्कीच वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. नक्कीच फेकी सुरेख होती, मात्र यष्टीरक्षकाला काही चेंडू कलेक्ट करता आला नाही. मात्र कुठेतरी हा ना करता करता मात्र 1च धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव कंप्लीट झाली असती, मात्र कुठेतरी फंबल दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळालं. कॉलिंग नव्हतं आणि मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. आता नक्कीच जर पाहायला गेले दोन्ही फलंदाज एक आक्रमक आहेत. कधी मॅचची मॅचचा कलाटणी देऊ शकतात. जयेश वारके ज्याच्या बॅटमधनं पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली एक बहारदार खेळी, ज्याने तब्बल अर्जुरी 11 या संघावरती खेळ खेळत असताना तब्बल अर्धशतक झलकावलं होतं, तो जयेश वारके. मात्र आपण बॅटिंग स्टॅन्डवरती पाहतो स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा राज असेल गोंधळी मार्ग होती. बीमर चेंडूने सांगता झाली.
नक्कीच नक्कीच मैदानामध्ये काय घडतंय. बिमर चेंडू होता त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन चेंडू कलेक्ट केला, गोलंदाजाकडे फेकला गेला, मात्र गोलंदाजाने चेंडू सोडला गेला आणि ज्यावेळेला सोडला गेल्यानंतर अभय अंधाडे याने चेंडू फेकला गेला आणि पुन्हा एकदा चेंडू सुटला होता. मात्र मैदानामध्ये काय घडतंय याचं चित्र आपण समोर पाहिलं असेल. मग अशा प्रकारच्या चुका जर आपण केल्या तर कुठेतरी महागड्या ठरतील आपल्या या संघासाठी, कुठेतरी आपल्या विजयामध्ये कुठेतरी अडथळा मात्र या चुकांमुळे निर्माण होऊ शकतो. आणि ही ओव्हर थ्रोची रन्स मात्र त्याच्यावर कुठेतरी लक्ष या वडवली संघाला देणं गरजेचं राहील. मात्र राज एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र हातालाच होता, कुठेतरी बिमर चेंडू सांगता झाली. किसी बॅटची लिडिंग एज होती, मात्र फील्डचा चेंडू होता तरी सुद्धा एक्स्ट्रॅक्शन चेंडू मात्र झेल काही कंप्लीट झाले नाहीये. मात्र निर्धाव आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि याच चेंडूंची मात्र आवश्यकता असेल गावदेवी वडवली संघाला. आणि नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता ही भासणार आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम पडगा संघाला. वेगवान चेंडू होता, आता पंच इट इज वाईट आमच्याकडे वळताना पंच आणि नक्कीच वाईट चेंडू एक अवंतर धापेने धावफलक मात्र पुढे ट्रॅव्हल झालं. नक्कीच पुन्हा एकदा पॅटिंग स्टॅन्ड वरती पाहतो आपण प्रलेश मुरंजन यांना. एक बिग हिट केला जातोय, एक हवाई सफर चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. हा येतो हाय अँड हँडसम षटकार. या षटकाराने आम्ही देखील अजून मॅच हारलो नाही, कारण मी अजून जिवंत आहे. आणि नक्कीच प्रवेश मुरंजन आणि जयेश वारके याच्याकडे खूप क्षमता आहे. 39 रन्स करणं खूप अवघड नाही. 13च्या सरासरी मात्र धावा आदित्य स्पोर्ट्स पडगा या संघाला करायच्या आहेत. पुन्हा एकदा राज वेगवान चेंडू होता, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळता इट इज वाईट आणि पुन्हा एकदा एक अवंतर धाव मात्र जोडली गेली आहे. या धावफलकामध्ये खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग जमलाय, वडवली संघाचे समर्थक देखील इथे जमलेत. मात्र त्यांना समर्थकांना जर खुश करायचं असेल तर नक्कीच आपला खेळ मात्र चांगला करावा लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा एकच टप्पा गोलंदाजाने पकडला, मात्र त्याच टप्प्यावरचा चेंडू टाकला गेला आणि पुन्हा एकदा इट इज वाईट चेंडूच्या हाताने केली गेली आहे. धावसंख्या 12 वरती पोहोचते, कारण जी सरासरी गाठायची होती आदित्य स्पोर्ट्स पडगा या संघाला आणि त्या सरासरी कडे वाटचाल करतोय आदित्य स्पोर्ट्स पडगा हा संघ. आता राज कुठेतरी बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आले त्या षटकामध्ये. या षटकामध्ये पाहायला गेलं 3 वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाज राज याने. एक बिमर चेंडू होता आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. पर्वणी दिली होती, फुलटा चेंडू म्हटलं तर एक पर्वणी असते एक फलंदाजांसाठी आणि मात्र तीच पर्वणी दिली गेली आहे राजाच्या माध्यमातून. आणि मिड विकेटच्या वरून पुन्हा एकदा एक षटकार, एक मोजून आणि मापून मारलेला फटका पाहायला मिळाला. तर प्रलेश मुरंजन नक्कीच हॅट्रिक बर असतील, कारण 2 षटकार मात्र बॅक टू बॅक आलेत. एक षटकार आला त्यानंतर 2 वाईट चेंडू, त्यानंतर पुढे एकदा षटकार. स्पीडअप द्यायचं आहे वडवली संघ. आपण प्रत्येक चेंडूवरती क्षेत्रक्षण चेंज करत आहे, प्लीज स्पीडअप करायचं आहे. कुठेतरी महागडा ठरतो आपला गोलंदाज.
पुन्हा एकदा बीमर चेंडू आणि चेंडू जातोय मग पंचाच्या इशाऱ्याचा डिसिजन आम्ही वेट करतोय 4 आहे ते 6. रिप्ले देखील या ठिकाणी चेक केला जातोय आणि आपण रिप्ले मध्ये पाहू शकता चेंडू आतमध्ये पडला होता. 4 धावा येतील. 1 बाउन्स चेंडू सीमारच्या पलीकडे ट्रॅव्हल झाला आणि इट इज हा नो चेंडू होता. नक्कीच गोलंदाज मात्र चेंज होईल कारण एका षटकामध्ये आपण 2 बिमर चेंडू हाताळू शकत नाहीये. नक्कीच दंडित देखील केले जाते आणि या मॅच मधून 23 स्कोर बोर्ड आहे 23 आणि या मॅच मधून या गोलंदाजाला पूर्ण मॅच मधून बॅन केलं जाते. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 2 बिमर चेंडूच्या हाताने केली गेली. आता उर्वरित जे चेंडू शिल्लक आहेत त्याच्यासाठी नक्कीच महेश भोर याला पाठवलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती आणि अतिशय महागडं षटक म्हणता येईल. नक्की सुरेख चेंडू एक अचूकता आणि भेदकता मात्र पाहायला मिळाली महेश भोरेच्या चेंडूवरती. एक वेगवान गोलंदाज आहे. एक अनुभवाची साथ मात्र या गोलंदाजाला मिळते कारण कित्येक वर्ष वडोली संघासाठी अंडरआर्म क्रिकेट पासून जर पाहिलं तर महेश भोईर याचं नाव मात्र अग्रेसर असेल आणि नक्कीच मानाने घेतलं जाईल या वडोली गावाच्या क्रिकेटसाठी. पुणे एकदा परेश मुरांजन नक्कीच पंचांकडे मात्र दात मागली जाते. चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय आणि मात्र निर्धावाने सांगता झाली कुठेतरी 2 चेंडूवरती मात्र कमबॅक केलंय गोलंदाज महेश भोईराने आणि आपल्या वडोली संघाला देखील कमबॅक करून दिले. आता नक्कीच कुठेतरी वडोली संघ आपण स्पीडअप जायचं आहे मॅचला. वडोली संघ आपल्या विनंतीला मान देऊन हा सामना आम्ही 3 षटकांचा खेळवला आणि आपणच कोऑपरेट करायचं आहे. प्लीज स्पीडअप द्यायचं आहे वडोली संघ. 23 धावा धावफलकावरती 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल तर नक्कीच यानंतर मी धावता समालोचनासाठी आमंत्रित करतोय माझे सहयोगी मित्र आणि व्हॉइस ऑफ खांबाला दीपकजी सुतार सर. नक्कीच मॅच खूप महत्वाची आहे. तिसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच आदित्य स्पोर्ट पडगाव विरुद्ध आई गावदेवी वडवली. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता होती. 18 चेंडू मध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी राजला आमंत्रित केलं. 2 बिमर चेंडू टाकल्यानंतर नवीन गोलंदाज आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली धावफलकावर 23. मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. थोडंसं समीकरण सोपं झालंय. आदित्य स्पोर्ट पडगा संघासाठी सलामीची जोडी ऐधोनी मैदानामध्ये यावेळी स्ट्राईकला जयेश वारके आपल्याला पाहायला मिळतो तर नास्ट्राईक एंडवर प्रलेशने मात्र चांगली कामगिरी केली. षटक क्रमांक दुसऱ्याचा पहिला चेंडू फुल टॉच होता. पुल केला डीप स्क्वेअर लेगच्या मधून. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. ही खेचताना आदित्य स्पोर्ट पडगा संघ एक आक्रमक फलंदाजी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. 27 धावांची 7 चेंडू. समीकरण आता मात्र सोपं झालं आहे. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची आवश्यकता. मॅच आपल्या पक्षामध्ये झुपवली आहे ती पडगा संघाने. मात्र चित्र जर बदलवायचं असेल तर हर्षलला मात्र चांगली गोलंदाजी लागेल. लेग स्टंपच्या खूपच धरून चेंडू जाते. पंच आमच्याकडे वळताना वाईटचा इशारा येतोय. अजून एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं झाले. याच्यानंतर अजून एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या राऊंड मधली दुसरी मॅच असेल आई गावदेवी वारेट विपक्ष श्री गणेश तापाट. नाणेफेक जिंकून वारेट संघाने त्या ठिकाणी शतरक्षण स्वीकारली. ती मॅच देखील 3 षटकांची आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एक प्रश्नचिन्ह आयोजकांना नक्कीच विचारेन. शेवटची मॅच आज खेळवायची की नाही या प्रश्नाचं उत्तर लवकरच कमेंट बॉक्स मध्ये पोहोचलं पाहिजे. जाऊया मॅच कडे. हर्षलंदा पुढचा चेंडू. यावेळी डेट चेंडूचा इशारा नक्कीच पंचांचा येईल. काय घडलं का माहित नाही. मला तर त्या ठिकाणी रनअप चुकला असेल आणि रनअप चुकल्यानंतर कधीतरी पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागतो. लेंथ चुकीची जाण्याची शक्यता असते. यावेळी स्कोदून काढलाय सुरेख फटका. एक एक्स्ट्रा कव्हर रिसन मधून चेंडू जातोय दन 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 करीत सीमारेषा पार चौकार.
सुरेख कबड्डी पाहायला मिळालं जयेश वारकेच्या मॅट मधून आणि या 4 धावेच्या मतीने मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. स्कोरचा विचार केला तर 39 धावा एक समांतरक धावसंख्या उभारली होती वडवली संघाने. मात्र पहिले षटक महागडे साबित झालं. राजांचं बीमर चेंडू टाकले गेले. या विल्लेस देखना फटका लॉफ्टेड फटका चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे येतोय जयेश वारकेच्या बॅट मधून. हा षटकार होता आणि ओरपी चेंडूचा फायदा घेतला गेलाय. सिंगल धावीची आवश्यकता आहे. अजून एक स्टेट ड्राईव्ह केलाय चेंडू सीमारेषा पार. षटकार विजय संपादित करताना क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी विजय संपादित केलं आदित्य स्पोर्ट पडगा संघाने. तर आजचा अंतिम सामना खेळला जाणार नाहीये कारण आपल्या विनंतीला मान देऊन आयोजकांनी तिसऱ्या फेरीतील दोन्ही सामने 3 षटकांचे घोषित केले. त्यामुळे आजचा अंतिम सामना राहिलाय तो कधी खेळायचा याची सूचना आपल्याला दिली जाईल. आपण जाताना ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधून जायचंय. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातंय तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जाते ते प्रलेशाला. आपण व्यासपीठावरून ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. क्वालिफायर मॅच साठी या ठिकाणी पडगा संघ अंतिम फेरीमध्ये जातोय. 4थ्या फेरीमध्ये जातोय आणि चांगली कामगिरी प्रलेशच्या माध्यमातून राहिली. तर प्रलेशला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते त्या ठिकाणी तसेच पडगा संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचे.